प्रश्न आम्हाला आहे, जेव्हा लॉटरी निघाली निवडणुकीच्या अगोदर, तेव्हा साधारणतः 1.25 लाख 1.5 लाख लोकांनी अर्ज केले आणि त्यावेळी बी प्रश्न होता की या घरांच्या किमती जास्त असतील. तेव्हा शिवसेनेचे मंत्री आणि इथले सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांनी म्हटलं होतं की ह्या किमती 20 ते 25% कमी होतील. पण आपण बघतोय की सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री म्हणणारे एकनाथ शिंदे तर तेव्हाही नगरविकास मंत्री होते, आताही नगरविकास मंत्री आहेत, त्यांच्याच अंडरखाली हे सिडकोचं महामंडळ चालतं. आणि आता निवडणूक झाल्यानंतर बघतोय की आपण ह्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत. म्हणजे तुम्ही केंद्र सरकारची गाईडलाईन आहे की EWS कॅटेगरीमध्ये त्यांचं उत्पन्न मर्यादा 3 ते 6 लाख, आपलं किती 3 लाखापेक्षा कमी ही EWSची उत्पन्न मर्यादा आहे आणि LIGची उत्पन्न मर्यादा ही 3 लाख ते 6 लाख आहे. पण सिडको हे एकमेव महामंडळ आहे की सिडकोने आपल्या प्रधानमंत्री आवास योजनेची जी गाईडलाईन आहे ती धुडकावून लावलेली आहे. अख्ख्या भारतामध्ये जेवढ्याही मेट्रो सिटीज आहेत, अहमदाबाद असेल, दिल्ली असेल, मुंबई असेल, ह्या सर्व शहरांनी प्रधानमंत्री आवास योजनेच्या गाईडलाईनचं पालन केलेलं आहे. फक्त एकमेव नवी मुंबई महानगरपालिका अशी काय आहे की त्यांनी धुडकावून लावलं. त्यांनी EWSची उत्पन्न मर्यादाला केली 6 लाखापेक्षा कमी आणि LIGची मर्यादा केली तुम्ही 6 लाखापेक्षा जास्त. 6 लाखापेक्षा जास्त याचा अर्थ काय? उद्या मुकेश अंबानी पण ह्याला पात्र आहेत का? तुमचं असं म्हणणं आहे का तुम्हाला? LIG याचा अर्थ काय? आर्थिकदृष्ट्या मुकेश अंबानी हे का आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकामध्ये येतात काय असं म्हणणं आहे का सिडकोचं? म्हणजे सिडकोचा भोंगळ कारभार आहे, केंद्र सरकारने दिलेली आहे आणि कोणाच्या लांगूल चालण्यासाठी चाललेलं आहे. त्यासाठी मनसेने काही दिवसापूर्वी आपण बघितलं, आम्ही मागच्या बऱ्याच दिवसापासून सिडकोचे तत्कालीन MD सिंगल साहेब यांची अपॉइंटमेंटसाठी वेळ मागतोय, पण ते अपॉइंटमेंट द्यायला केलं आणि साखळी आंदोलनातून सिडकोला आणि प्रशासनाला आम्ही इशारा दिला. आता अजूनही जर पुढचं पाऊल म्हणून आम्ही आज इथले सिडकोचे MD असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील आणि इतर आमदार खासदार केलेलं आहे. या मोहिमेअंतर्गत शेकडो हजारो सिडको सोडतधारक हे आता पोस्टकार्ड मी प्रज्ञा योगेश राऊळ, मी विजेती आहे LIG साठी सिडकोचे जे आता लॉटरी लागली त्याच्याविषयी. पहिले आम्ही एक मोहीम चालवली ज्याच्यामध्ये आम्ही सिडकोला निषेध केला की आम्ही आमची दर कमी करावे आणि आता पोस्टाच्या थ्रू आम्ही हे सांगतोय की ईमेल सगळे आम्ही टाकले, पाठवले, सेंड केले, पण त्याच्यावर आम्हाला काही स्पेसिफिक उत्तर कोणीच दिलेलं नाही, ना इव्हन सिडकोनी किंवा आम्हाला सांगितलेलं मंत्रालयातर्फे काहीतरी आम्हाला उत्तर येतील. म्हणून आता आम्ही हा विचार केला, अगर ते नाही तर ओल्ड माध्यमातून तरी आम्ही काहीतरी सेंड करतोय पोस्ट, ज्याच्याकरून त्यांनी आम्हाला उत्तरं द्यावी. आता बघूया हे कसं सक्सेसफुल होतंय. पण आमची हीच विनंती आहे, जसं या लोकांनी दर जसे जास्त वाढवले सिडकोचे रूमसाठी आणि रूम एकदम टायनी होतं ना, बिग प्राइस विथ टायनी हाऊस, ते आम्ही अफोर्ड नाही करू शकत. आम्ही कॉमन मॅन साठी केलेलं आहे ना, कॉमन हाऊस वाईफ आहे, ज्यांची आमची सॅलरी नाही वरती वी आर द इन्कम टॅक्स आम्ही स्पेंड करतो, ते अमाऊंट तेवढी स्पेंड करतो. त्याच्यासाठी आम्हाला काय करायला पाहिजे, लोकांनी कमी दर करून आम्हाला जागा द्यायला पाहिजे. आता सगळेजण प्रायव्हेटला आम्ही अफोर्ड नाही करू शकत, म्हणून आम्हाला पाहिजे की जसे लोकांनी दर रूम कमी दिले आहेत तसे आमचे प्राइस पण कमी करावे. जे 90 आम्ही हे नाही करू शकत, आम्हाला 30-40 लाखापर्यंत दिले तर बरं पडेल, हेच आमची विनंती आहे सिडको तर्फे. आणि बाकीचे सगळे माननीय मुख्यमंत्री साहेब आहेत त्यांनी आमचे प्लीज रिक्वेस्ट घ्यावी आणि आमचं ऐकून घ्यावं, पर्सनली आम्हाला मीट करावं, बोलावं आमच्याशी. कशाला आम्ही वी आर द वोटर्स, आम्ही वोट देतो, पण आमची इकडची इंटरनली कोण सपोर्ट नाही करत, जेवढे गजानन सरांनी आम्हाला सपोर्ट केला. जे विजेते नाही आहेत इकडचे म्हणजे याचे मनसेचे आहेत, मनसेचे मराठी असे नाही, इथे तर सगळ्या भाषेची सिडकोनी लॉटरी दिलेली आहे, मग सगळ्यांचीच ऐकायची त्यांची गरज आहे. म्हणून प्लीज तुम्ही पण त्या तुमच्या माध्यमातून आमची रिक्वेस्ट हे करा, सेंड करा त्यांना. आणि काय माहिती आहे, मागच्या वेळेस सुद्धा आम्ही सिडकोसाठी आंदोलन केलेलं, त्याच्यामध्ये सिडकोने 600 कोटी कमी केले आणि ह्यावेळेस सिडकोने लोकांना गृहीत धरलेलं आहे की बाबा आपले घरं विकल्या जातात. त्यांनी ह्यावेळेस काय केलं की लॉटरी काढली, त्यांनी अगोदर काय रेट काय डिक्लेअर केले नव्हते, त्यांना 1.5 लाख असा असंख्य हे भेटलं, त्यांना उत्साह खूप प्रमाणात भरपूर रिस्पॉन्स भेटला. आणि नंतर जेव्हा त्यांनी किमती डिक्लेअर केल्या त्यावेळेस जे सामान्य LIG WSG ज्या स्कीममध्ये त्यांनी घरं काढले ते अनेक रूपाने म्हणजे
ज्यांची लोन घ्यायची कॅपॅसिटी नाही, ज्यांची उत्पन्न तेवढं नाही आहे, त्या किमतीच्या वरती घर आहेत. आणि आता अशी परिस्थिती निर्माण झाली सामान्य व्यक्तींची की आम्ही घर घ्यायचं की सिलेंडर करायचं. अगोदर 1.5 लाख रुपये मागितले, आता परत पैसे मागतं 1.5 लाख रुपये घ्या, तुम्ही कन्फर्मेशन काढा. लोकांकडं पैसे नाही आणि लोकांकडे पैसे नसतानासुद्धा तुम्ही त्यांच्या खिशामधनं पैसे काढायचे कसे काढायचे हाच विचार करता. आज तुम्ही कमीत कमी जनरली हा तरी विचार केला पाहिजे सरकारने की तुम्ही जी LIGची ती कॅटेगरी बनवली आहे, तुम्ही त्याच्यात किती पद्धतीने किती रुपये लोन भेटू शकतं, काय भेटू शकतं, हे सगळं तुम्ही अभ्यास केला पाहिजे. आज तुमचे मोठमोठे अर्थमंत्री सर्व काही बसलेले आहे. तुम्ही का विचार करत नाही सामान्य व्यक्तीचा? फक्त तुम्ही लाडक्या बहिणींना तुम्ही पैसे देतात, मग हे लाडक्या बहिणींचं घर नाही आहे का? मग त्यांचा पण तुम्ही तो विचार करा ना की काय किती रुपयांनी पैसे घर घेतलं मिळालं पाहिजे त्यांना. हा पण सर्वसामान्याचा विचार करा.